नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. तथागत भगवान गौतम बुद्ध गौतम इसवी सन पूर्व 563 ते 483 नेपाळच्या दक्षिणेस तराईच्या मैदानात रोहिणी नदीच्या तीरावर कपिलवस्तू येथील शाक्यवंशीय राजा शुद्धोधन यांचा हा पुत्र. जन्म लुंबिनी, मूळ नाव सिद्धार्थ, परंतु गोत्र नाव गौतम म्हणून सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध. इसवी सन पूर्व 528 मध्ये बुद्धत्व प्राप्ती आणि धम्मचक्र प्रवर्तन. प्रत्येक व्यक्तीची आणि समाजाची जडणघडण सदाचाराद्वारे व्हावी म्हणून त्यांचा धम्माचा केंद्रबिंदू सदाचार याकरता त्यांनी पंचशील, मध्यम मार्ग एवढेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला बुद्धत्व प्राप्ती करता यावे म्हणून 10 पारामितांच्या मार्गाची शिकवणूक दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर अधिष्ठित व्यक्ती आणि मानवजात निर्माण व्हावी म्हणून भिक्खू आणि स्वतः त्यांनी वरील सर्वच मूल्यांचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार केला. जात, वर्ण अथवा वंश श्रेष्ठत्वाचा कठोरपणे विरोध केला. प्रतीत्य समुत्पाद हा विज्ञानावर आधारित सिद्धांत मांडला. लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून प्रत्यक्षात भिक्खू संघाचे नियम लोकशाहीवर आधारित केले. जगात दुःख आहे आणि दुःखाचे निवारण करून प्रत्येक व्यक्ती निर्वाह प्राप्त करू शकतो. याकरिता सामान्य जनाकरिता अष्टांगिक मार्गाची शिकवणूक दिली. सत्य हे सत्य म्हणूनच ओळखा, असत्य हे असत्य म्हणूनच ओळखा हा व्यक्ती विकासाचा सम्यक दृष्टी प्राप्त करण्याचा मूळ सिद्धांत दिला. त्यांच्या हयातीत वैदिक धर्म नष्ट झाला आणि जम्बूद्वीपातील संपूर्ण भारत समाजाने स्त्रियांनी सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ब्राह्मण वर्गाचे यामुळे सर्व क्षत्रिय प्रभुत्व नष्ट झाल्याने इसवी सन पूर्व 185 मध्ये सम्राट अशोकाचा नातू सम्राट बृहदत्ताचा त्याचाच सेनापती ब्राह्मण पुष्पमित्र शुंगाने सिपातीने खून केला आणि त्याने ब्राह्मण वर्गाने बौद्ध धर्माविरुद्ध प्रतिक्रांती सुरू ठेवली. ते भारतातून बौद्ध धर्माचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत म्हणजे इसवी सन 1400 पर्यंत सुरू होती. परंतु सम्राट अशोकाने 64,000 धम्मदूत जगात पाठविल्यामुळे जगातील बहुतांश देशात बौद्ध धम्म आहे किंवा त्यांची विचारधारा अनुसरल्या जात आहे. सध्या स्थितीत जगातल्या विनाशाला केवळ बुद्धाचे तत्वज्ञानच वाचू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातून उच्चाटन केलेल्या बौद्ध धम्माची पुनर्स्थापना अशोक विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन करून केली आहे. त्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भगवान बुद्धाच्या जीवन आणि कार्यावरील अमोल असा ठेवा आहे. मित्र, माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा, कमेंट करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.